राईट बघ. प्रश्न विचारायचे लोकांना की आपण या वर्षात म्हणजे मी माझ्यासाठी ही काय 2 गोष्टी आहेत जे मी सुधरू शकतो लाईफसाठी, माझ्या लाईफसाठी चांगलं आहे असं. तू होतास तुला रूडली असा मेरा भी कैमरा अच्छा है वैसे, मेरा तो इससे ज्यादा बड़ा वाला है 17. इधर वैल्यू तो दो. हाय बोलो, हाय बोलो. ए फोटो में सेंड कर, फोटो में सेंड कर. शिकतोय बरोबर आहे. व्हिडिओ एकटा. अरे जबरदस्ती गाईज, जबरदस्ती. एक पोरगी आली, ज्यूस दिला, ती गेली. तिच्या मागे लगेच आली अजून ज्यूस घ्यायला वाट, म्हणजे नाही का आमचा ग्लास घ्यायला वाट वगैरे होती बाजूला वाट. आय एम 22 years old बट माय माइंड इज स्टील 7 years old. असं बोल. तोडला तिला. खरंच आय एम 22 years old बट माय माइंड इज 7 years old. असा शताही बोलला. हॅलो भावना, सगळं तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सॅटर्डे म्हणून आपण जरा खुश वाटतं, कारण का संडे तर सुट्टी असणार ना, म्हणून आज आपण प्रश्न विचारायचे. ओके, प्रश्न विचारायचे लोकांना की आपण या वर्षात म्हणजे मी माझ्यासाठी ही काय 2 गोष्टी आहेत जे मी सुधरू शकतो लाईफसाठी, माझ्या लाईफसाठी चांगलं आहे असं. म्हणून आपण आता जे आपल्यासोबत कम्फर्टेबल आहेत कामावरती आपण त्यांना विचारायचं. ओके, स्वतः भेटून एक कामावरती प्रवास काय दाखवतो मला. प्रवास आहे छोटूसा, 9 to 5 मारामार आहे. मला आरामात जायचं म्हणून मला काही घाई नाही. अशी गर्दी असते इथं, नॉर्मल आहे. मुंबईला अजून असतं. आणि सकाळची संध्याकाळ झाली 5 वाजत झाली 5, तरी आपण हा ब्लॉग काही कंटिन्यू नाही केला. तर मी आता ह्याला विचारतो स्वतः. आता बघूया ह्याचा प्रश्नाचा आन्सर काय असेल. ठीक आहे, थांबा. पण मला प्रश्न हा पडतो की मी ह्यांना विचारतोय कशाला, पण ठीक आहे तरी पण विचारतो मी. मैं ऐसा क्या चेंज करूँ मेरे में जो मेरे खुद के लिए अच्छा है. अभी तो मेरे को बता. मेरे को पता है जो टाइम लगेगा बहुत, क्योंकि तेरे दिमाग में कुछ भी नहीं है. बता जल्दी होता, टाइम पास मत कर. चल बता. बॉडी, ड्रेसिंग सेंस. अच्छा, उस पर ध्यान दो. ड्रेसिंग इन शॉर्ट ये बोला हिंदी में, ड्रेसिंग सेंस गंदी है तेरी, ड्रेसिंग सेंस बदल. अभी हमें क्लासेस चलनी पड़ेगी ड्रेसिंग सेंस के लिए, तो अभी हम ड्रेसिंग सेंस बदलेंगे. और कुछ फिजिक्स नहीं ना. बॉडी भी ठीक है ना, बॉडी भी ठीक है ना. कीप इट. हाँ, मोटिवेशन दे रहा है बंदा. अभी तो अगले एक करके बोला तो, क्योंकि अभी जाने का टाइम आ गया. फटाफट एक को बुलाता हूँ और पूछता हूँ, आंसर लेता मजा आएगा. काही अरे ऑब्वियसली तुला क्वेश्चन मी सांगतो, फक्त मला आन्सर दे प्रामाणिकपणे. ठीक आहे ना, भंकस नाही पाहिजे. 2026मध्ये मी स्वतःमध्ये काय चेंज करू जे माझ्यासाठी चांगलं असेल. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सची कमी आहे. माहिती मी बघितलं. अच्छा, ओके. अजून बस. आपका क्या इधर क्या देख रहे हो, काम करू ना चुपचाप. ठीक आहे, काही तू आता आहेस तर तुला विचारतो ना. नाही मी हाय म्हणजे पुढे जाणार आहे. मी नाही हा फ्री फंड मध्ये. हा तर मी बोलतोय की मी सांगतो, मी विचारतो, मला प्रश्नाचा आन्सर दे. मी माझ्या जसं काय चेंज करू 2026मध्ये ते माझ्याकडे चांगलं असेल. काय चेंज करू. हां, काय घाणं नको बोलू बस. हाय बाकी सगळं चांगलं, पण तू होतास तुला रूडली असा, पण आता रूढ बोलली मला. रूड म्हणजे लवकर बोला. काय बोलतात, स्वतःच एकदम हे करायचं की मी बोलणार तेच बरोबर, सगळं आर्ग्यू करायचं जास्त, म्हणजे माझं बोलणं सगळं बरोबर. जॉबचं आता काय आता नाही तसं, तू आता आता चांगला आहे. मी इम्प्रूव्हमेंट जिंकलो. ठीक आहे, बस हेच ऐकायचं तुम्हाला. सोहेल तो काय ऐसे होतं बाहेर निकल ना. हा ना, पर्सनल जॉब पे आ गए, प्रोफेशन पे आ गए. ठीक आहे, क्लास आलेला आपण घरी. आईची पाणी आलं. सॉरी कट. ऑब्विसली मी विचारत होतो की तुला तर माहितीच आहे, ह्याने सांगितलं असेल सोहेलने, म्हणजे मी विचारतो की असं मी काय करू शकतो माझ्या लाईफमध्ये जे की माझ्यासाठी चांगलं आहे.
भाई तुला जर चांगला आन्सर दे, चांगला आन्सर दे. कॉन्फिडन्स बिल्ड केला पाहिजे तुला स्वतःमध्ये. आता ना हे कृतिका त्यांनी बोलली, कृतिका ताई, तर तू काहीतरी वेगळं बोल. मी ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेली, कारण ना ह्याच्यात घेऊन गेलेलो ना त्या वंडरलँड मध्ये, तिकडे बाई बंदानी एक पण काम नाही केलं. का? कारण ह्याला कॉन्फिडन्स नव्हता स्वतःवर. कव नाही बनवत होता. ते लाईव्ह जाऊन सर बघतायत म्हणून मी काय बोलत नाही. सर लव्ह यू. सर व्लॉग बघतात कृष्णा मॅम आणि सर. बाय बाय सर. बाय बाय. एवढं कॉन्फिडन्स आहे फक्त ना. कॉन्फिडन्स बिल्ड याचा अर्थ कॉन्फिडन्सची खूप कमी आहे. आता ह्यांचे चांगले आन्सर तुम्ही ऐकले, आता पोरांचे घाणेरडे आन्सर घरी जाऊन दाखवतो डान्स प्रॅक्टिस करताना. अपडेट द्यायचं राहून गेलं. आज नो प्रॅक्टिस शूटला सोबत जरा, कारण का हाच नव्हता. मनीष आणि स्वराज पण प्रॅक्टिसला जाणार कबड्डीच्या, सो बोललो नो. आणि तो वाला क्वेश्चनला व्लॉग तिकडे संपला. आता हा व्लॉग होता की आम्ही इकडे तुम्हाला जसं अपडेट देतोय मी, की आम्ही दोघं इकडे आले आहेत, दोघं प्रॅक्टिसला गेले आहेत. आता दोघं तिकडे आहेत, ते टाईमपास करतील. तुम्हाला अपडेट द्यायचं होतं, अपडेट देऊन झाला आहे आपल्या भावांनो. आता बघा आम्ही आज नावासोपारीला शूट करायला एक थोडंसं यायचं, तर टाईमपास करतो राहायचं. बोलला तर शिकीन काहीतरी नवीन. भावांनी बघा स्नॅपचॅटचे फिल्टर कोण आलं रे माझे. हां भाई हाय. हां तू कर फिल्टर दाखव. इकडे फिल्टर दाखवणं गरजेचं आहे. बस झाले. तिकडे दादा फोन करतोय, आपण बाहेर नाही घ्या. असं अनकम्फर्टेबल झालं नाही पाहिजे ना त्यामुळे आम्ही टाइमपास करतो. अरे तो अर्थातच आहे बाबा, तसं अर्थ असतात फिल्टरवाले एकदम. स्नॅपचॅटचे फिल्टर अरे नका एक नंबर. आता काम झालंच जाणार, काम खिचक भर आहे एकदम खिचक भर. ते झालं की मग झालं डन ना भाई. मेरा भी कैमरा अच्छा है वैसे, मेरा तो इससे ज़्यादा बड़ा वाला है 17. इधर वैल्यू तो दो, ये प्रो है, मेरा 17 है भाई. पासपोर्ट साईज फोटो काढतोय पोरगा त्यांचा. व्हिडिओग्राफर आहे ना अच्छा वाला. हे बघा ना कसं वाटतं एकदम असं वाटतं चॉकलेट खानमध्ये टाकलंय. हिरो भाई, हिरो एकदम हा एक नंबर. अरे बॅकग्राउंड चांगलं आहे ना भावा. भाई आपको निकलना है क्या? अरे भावा ना यार, आप आओ तो सही. उधर निकलो ना अपने, उधर पेंटिंग लगी भारी वाली. अच्छा है क्या? हाँ भाई कहाँ एकदम क्लियर है एकदम. शर्ट में क्या लगा है, क्या टिपका है, सब एकदम डिटेल्स में है फोटो. प्रो है ना वो 15 प्रो. भेजना यार, भेजना ब्रो. भाई ओल्ड है लेकिन गोल्ड है वो. बराबर है आप, बराबर है आपका. इसको हाय बोलो. अरे हाय तो बोलो इधर. यूट्यूब पे दिखोगे, क्या बना रहा है? ये पिक्चर हाँ ब्लॉग बनाना. देखोगे आप. अरे सच्ची में हाय तो बोलो एक बार. हाय बोलो, हाय बोलो. हाय बोलो. ये फोटो में सेंड कर. हाय बोलो पहले, हाय बोलो पहले, हाय बोलो पहले, हाय तो बोलो. चीचा बहुत टाइम ले रहे हो आप. हेलो. अरे इधर. हाँ भाई बस ठीक है. हाँ किसको बोल रहे हो? सबको बोलो, सबको बोलो. बोल रहे हमारा वीडियो देखो सभी लोग. ये वही ना बात. टाली तो अभी फोटो सेंड कर. गाईज पोरगा शिकतोय ना बरं तू सांग तरी मेला ते नंतर हा. काय हे चालू करायचं हे आपण फक्त चालतो ना पुढे. आणि फक्त हे सेंटर मध्ये ठेव असं समजलं का. हा म्हणजे अरे जर चालत वगैरे जाशील ना तेव्हा ते मध्येच असेल पाहिजे असं. हा. शिकतोय. बरोबर आहे. व्हिडिओ रिएक्ट. व्हिडिओ होणार स्टेप बाय स्टेप. शिकणार. होणार प्रो होणार. मग गोप्रो बोलतोय. गिम्बल घ्यायला लागेल. गिम्बल होतात ना. गिम्बल घेणार. अरे जबरदस्ती आहे गाईज, जबरदस्ती. मी तर हे औषध पितो असं वाटते. होती उभी आहे. तुम्हाला सांगतो मी काय झालं. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट गाईज. फेरी वाचवायची होती. काय झालं सांगतो का. एक पोरगी आली, ज्यूस दिला, ती गेली. तिच्या मागे लगेच आली अजून एक ज्यूस घ्यायला. म्हणजे नाही का आमचा ग्लास घ्यायला वाट बघत होती बाजूला. वाट
मी घटाघट पेलो बोला ती अशी उभी बघते आमच्याकडे बघत होते आमच्याकडे हा भाई तरी पण आरामात पितोय काय माहिती कोणता रॉक मी गप्प पिला आणि पिऊन टाकलं गपचूप तिला फेरी होते आमच्याकडे बघतोय ना पोरी बघताय दाखवू ह्याच्याकडे माझ्याकडे ना माझ्याकडे नाही ह्याच्याकडे हा ब्लॉगर आलाय ना नाही हो हा गिंबलवाला आहे गिंबल बघा गिंबल बघायचं तुम्हाला बंदूक आहे डायरेक्ट डन वर्क डन नाव वी आर गोइंग होम. हे बघा मित्रांनो बिलीव्ह ऑन गॉड्स प्लॅन. देव सगळं बघतोय. मेहनत करा फळ नक्कीच भेटेल. बस एवढंच. आणि मी पण बोलतो की स्वप्न मोठी ठेवा आणि प्रयत्न प्रामाणिकपणे करा. बाकीचा आहे देववरचा तो करेल. प्रयत्नाला यश भेटते. पहिली तो परीक्षा घेतोच असं आहे. माझं पण तेच चालू आहे सध्या. लर्निंग चालू आहे. लर्निंग मेहनत करा. मेहनतचं फळ भेटते. पण मेहनत चांगल्या नियतीने करा. नियत मेन आहे. नियत तुझी नियत जर काही असेल ना तर मग काय फायदा. गाय अजून ब्लॉग संपलेला नाही काय झालं लगेच आता काय आता पुढे काय नाही बोलणार फक्त हा. आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खायला चाललो. उलट का बरोबर येतंय ना तू पण येतोय. आम्ही चाललो आता आईस्क्रीम खायला गाईज. तर तुम्हाला मी आईस्क्रीम खाताना दाखवतो. तर तुम्ही आईस्क्रीम खाताना बघा. आणि मी काय सांगतो थँक्यू. अरे काठी 8 तासामध्ये 90 व्ह्यू गेले 90च्या वरती. माझ्या प्रयत्नांना यश द्या बस. बाकी काय आमच्यासाठी खूप आहेत माहितीये का. खूप जास्त भाई. हळूहळू स्टेप टाकतोय आपण. करायचंय होणार सगळं होणार बरोबर. सो होणार बाकी काय नाही. तर आता आम्ही चालत आईस्क्रीम खायला. आणि आम्ही एक गाडी तुम्ही मी काय सांगतो गाडी मी कमेंट आले की नाही त्याला. कमेंटचं सोड ना. मी गाडी मी तुम्हाला दोघांना प्रश्न विचारतो. दोघांनी आन्सर काय एक करून हा का खरा आन्सर देतो समजलं ना. आणि काय फालतूगिरी नाही. माझा हा प्रश्न आहे की मी असं स्वतःमध्ये काय सुधरू जे माझ्याकडे 2026 मध्ये चांगलं आहे. म्हणजे मी असं क्वालिटी काहीतरी सांग असं जी मी बदलू किंवा काहीतरी नवीन ऍड करू माझ्या स्वतःमध्ये. लवकर सांगशील तर बरं. युट्यूबचे थंबनेल आहे. थंबनेल बरोबर आहे सगळं. सध्या आता झालं ना कॅप्शन नीट टाकलं. कॅप्शन ओके. नोटीस केलं मी फक्त असं युट्यूबचं नाही बोलतोय फक्त. युट्यूबचं नाही बोलतोय फक्त. मी ओव्हरऑल बोलतो इन लाईव्ह मध्ये मला इन फ्युचर मध्ये चांगलं मला तुझ्या हाईट जरा वाढव. तुझ्या आईची ते वाढणार आहे का आता. वाढणार आता म्हणून तू सांग ते सायकलिंग कर. अरे तुझं वेगळं असलं हा बघा ते चिपकवतोय सायकलिंग चांगलं तेच सायकल स्वतःचा बोल. स्वतःचं नाही काय तू बोल तुझं बोल लवकर तुझं बोल. काय नाही भाई त्यांचा ओपिनियन नसतो रे. काय हाय व्हिडिओ काढतोय. हाय चालू झाले तुझे व्हिडिओ. हो माझा ब्लॉग ना त्यांचे फोटो आमचा ब्लॉग भाई. ब्लॉग लगेच भाई चालू. थांब 1 मिनिट. काळा येतोयस. काळाच आहे ओके. ए प्रथम प्लीज टॉक अबाउट युअर सेल्फ. माय इंग्लिश हा नाही टॉक अबाउट युअर सेल्फ. बरोबर हा. बघमाना काय एवढं इंग्लिश याद नाही. फालतू झाली तर खरं मध्ये सांगतो त्याबद्दल काहीतरी. हा काहीतरी चांगलं सांग. काय सांगायचं. अरे माय सेल्फ बोल. माय सेल्फ तुझ्याबद्दल सांग. माय सेल्फ इज माय नेम इज प्रथम. मग ते शांतपणे पण सांगू शकतो असं. हा जास्त उत्साही नको. माय नेम इज प्रथम बद्दल काय जोरात बोल. दुसरा प्रश्न विचार. प्रश्न नाही माय सेल्फ बोल ना. माय सेल्फ हा प्रश्न आहे. आता माय सेल्फ बोल म्हणजे माय नेम इज. माय नेम हा ते कळलं. मग माय सेल्फ म्हणजे माय नेमच नसतं ना रे. पुढे पण काहीतरी असते. माय सेल्फ तुझ्याबद्दल सांग. सगळी माहिती सांग आम्हाला आता. आय एम 21 years. तू काल कसं बोलला आधार कार्ड नंबर वगैरे सगळं. आय एम 22 years old. बट माय माइंड इज स्टील 7 years old. असं बोल. तोडला तुला. खरंच आय एम 22 years old बट माय माइंड इज 7 years old. असं शताही बोलला. ब्रेन इज नॉट हिअर. स्वतःच आहे. त्याचा ब्रेन 5 वर्षाचा आहे. हा मग तू माय सेल्फ बोल भावा यार. एवढं काय बोल. तुझं माहिती दे ना. लोक समजलं तू कोण आहे काय आहे असं. याच्याबद्दल माहिती आहे. थोडी बसला बोल तू तुझ्याबद्दल तर सांग. माय एज इज 24. 24 आहे. आय एम स्टडिंग इन इंग्लिश स्कूल. 23 years चा कोणता स्टुडंट आहे. अरे आय स्टडीड आमच्या इंग्लिशचे एल आहेत. पण तुला बोललो पण इंग्लिश बोलायला. मी तुला मराठीमध्ये विचारतोय फक्त तू मराठीमध्ये बोल ना की माझं नाव हे असं भावा. संपला विषय ना. मराठीमध्ये बोलतो. माझं नाव प्रथम वर्तक आहे.
अरे पोवाडा नाही बोलायचा आहे. हा ना बघ ना. अरे साऊंड इफेक्ट पहिले फालतू मध्ये बोलला मग नीट बोलला इंग्लिश मध्ये बोलला होता. क्राईम पेट्रोल. नीट सांग. तुझं नाव काय? चल माझं नाव सताई वगैरे आहे असं बोल ना. माझं नाव सताई वगैरे. समजलं आता तू सांग. माझं नाव प्रथम वर्तक आहे. बेस बदलतो रे बेस बदलतो. यांचं काय होत तुमचं काय होतंय. हा तू सांग तरी तू सांग काय. माझं नाव प्रथम वर्तक आहे. मी 24 वर्षाचा आहे. आपली निशाणी आपली निशाणी आहे. नाही 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 ते सगळं नको. वल्गॅरिटी नाही भाई. हा फॅमिली फ्रेंडली येस कंटेंट येस येस. तू सांग तुझ्याबद्दल लवकर. आम्ही उमेळा गावात राहतो. उमेळा एक मोठा गाव आहे. हा भैया नाही राहत उमेळामध्ये. मराठी का नाही बोलत आहे. कंटाळा माझं नाव प्रथम का अच्छा अच्छा असं घे 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 बोल बोल. ब्लॉग मध्ये नाही येणार आहे. मी घेतो डायरेक्ट ब्लर पूर्ण घ्यायचं. काय आलं तुझं घेणार तू भाव तुझं सांग तरी लवकर. हे वसई तालुक्यात अरे पण हा उमेळाचं बोलतोय आपण याला त्याच्याबद्दल विचारलं ना. टॉक अबाउट युअर सेल्फ. नॉट अबाउट उमेळा ना. अरे पण तुझ्याबद्दल तर सांग. हा तर मी डिप्लोमा केलेला आहे इलेक्ट्रिकल. हा असं बोल ना सिंपल. हा त्याचं काय चाललंय तिकडे. हाँ देखो तू मेरे से प्यार करती है कि नहीं. असं वाला सिच्युएशन आहे. देखो ना. तू बोल लवकर तुला घेतला तावडेचा. हा बोल. स्टार्टिंग पासून बोलू. बा जाऊला नाही ती. हा घे स्टार्टिंग पासून. टेक 24 बोल. माझं नाव प्रथम वर्तक हा. आहे. मी उमेळ्याला राहतो. माझं वय 24 आहे. हा मी सध्या इलेक्ट्रिकल हा कोर्स केलेला आहे. हा ए थांब काहीतरी पहिल्यांदा बोल. थांब काहीतरी बोलतोय. हा बोल 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 लवकर. अरे नाही पॉज नाही डायरेक्ट बोल. तू लिटरेकर कोर्स काय काय आहे तो केला तो लवकर बोल. आता पुढे बोल लवकर चल. हा आता काय नशिबाने साथ दिली तर अजून ध्येय गाठू हा आम्ही. अजून मी कशाच्या शोधात आहे. कशाला शोधत आहे बोल. सध्या कशाला शोधत आहे. तिथं सेकंड आहे. फर्स्ट काय. फर्स्ट काय सध्या मी माझ्या मार्गाला लागलेलो आहे सध्या. वा मग नोकरीसाठी सध्या शोधत नाही का? अरे, कळलं मला. मग बोलला का नाही. अरे यार बिजाम बोलायचं नाही. आम्हाला सिरियस मध्ये होतात ना लोक. नोकरीच्या शोधात आहे. हा तर मग काय करायचं. भेटेल जॉब द्यायचा. ह्याचा मी पर्सनल एक ब्लॉग बनवेन. इंटरव्ह्यू विथ प्रथम. हो प्रश्न विचारतो. ठीक आहे मी असं नको म्हणजे निबंध सांग. माय सेल्फ म्हणजे निबंध आहे समजलं ना. माय सेल्फ म्हणजे निबंध आहे. फालतूगिरी. माय सेल्फ म्हणजे निबंध आहे. अरे पण ते एवढं सांग मला. फालतू. म्हणजे निबंध आहे. माय सेल्फ म्हणजे निबंध आहे. आता मी अपक्ष अरे ते जॉब नव्हता म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार हा होतो. का हा हा ठीक आहे ठीक आहे. माय सेल्फ म्हणजे माय सेल्फ म्हणजे निबंध आहे. आप लवकर बोल ना माय सेल्फ. हे बोल माय सेल्फ. हे पैसे पडले. अरे माय सेल्फ म्हणजे निबंध आहे. माय सेल्फ म्हणजे निबंध. जा ना काढ ना काढ ना मग काढ ना. अरे जा ना मी आहे चल. माय सेल्फ बोल मग आहे. अरे बॉट काय भरतोय काय बॉट. देखो ना गाय देखो ना. अरे पेटल अरे ते नाही नंतर भेटणार ना टॉच. राईट बघ. मला करावी लागेल नाडी नट्ट करावी लागेल बाई. थांबा भावानं मी नाडी ठीक करतो. 1 मिनिट थांबा. भाव गाठ मार. अरे मी अर्धा कोणाची. नाडी भावानं गाठ मारला पैसे आपण दिला तर पोराला. अरे माणूस ठेवलाय. दुसरी कुठे आहे. अगर तुम साथ हो मेरी नजरों में मेरे सपनों में नाराजी. मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखेबाजी. तुम साथ हो या ना हो क्या फर्क है. बेदर्दगी
जिंदगी बेदर्द है अगर तुम साथ हो ला 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 हो या ना हो क्या फर्क है रे बेदर्दगी जिंदगी बेदर्द है अगर तुम साथ हो. ब्लॉग भावांनो बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि थँक्यू कालच्या ब्लॉगला एवढा सपोर्ट दिल्याबद्दल. मला मुतायला आले मुतून झोप. मला व्हिडिओ दाखव. तुम्ही पण.